नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेचा भाग आपण पाहणार आहात. सुमित रुद्रला करंट लावतो हे सगळं रेवतीला माहित असतं. फक्त गौरीला रुद्रच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठीचा हा निर्णय असतो. पण आताही गौरीने रुद्रचा जीव वाचवला. आता आपणच तोंडावर पडलो असं सुमित रेवतीला चिडवतो. तर रेवती बोलते, त्या गौरीच्या पाठीवर शाबासकीची थाप पडण्या अगोदरच मी तिला घराबाहेर काढते म्हणून घरात येते. डॉक्टर रुद्रला तपासून म्हणतात, आता त्याचे पल्स नॉर्मल आहेत. काळजी करायची गरज नाहीये. काळजी घ्या म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. राजन काका म्हणतात गौरीला, गौरी तुझे आभार मानावे तितके थोडेसेच. आज रुद्रसाठी तू जे जे केलंस ना ते आमच्यापैकी कोणीच करू शकलं नसतं. तर श्वेता म्हणते, हो ना, पण गौरी तू हे कसं केलंस? नाही म्हणजे तुला माहिती होतं का काय करायचं ते? तर गौरी बोलते, खरं तर मला काहीच आठवत नाहीये. मला काय करायचं तेही कळलं नाही. त्या क्षणी मला फक्त रुद्र सर दिसत होते. त्यांना काही व्हायला नको एवढं एकच विचार होता मनात. त्यांना काही झालं तर जीव अगदी कासावीस होतो माझा. त्यांना त्रास झालेला नाही बघवत मला. मला माहित नाही मी कसं केलं. मला एवढंच माहिती आहे, यांना काही झालं असतं ना तर मी जगू शकलेच नसते. तर रेवती येते आणि गौरीला म्हणते, बंद कर हा तुझा खोटेपणा. दूर हो माझ्या मुलापासनं. उठ उठ म्हटलं ना. तर रुद्र बोलतो, मिसेस पैठणकर काय चाललंय तुमचं हे? तुम्ही गौरीजींशी असं काही बोलू शकत नाहीत. तर रेवती बोलते, रुद्र मला बोलू दे आणि आज तुझंही मी काहीही ऐकणार नाहीये, कळलं? तुला हवं ते कर. घरातून हाकलून दे मला. मला काही वाटणार नाहीये. पण आज मी बोलणार. मी तुझी आई आहे आणि मला तुझी काळजी वाटतेच आणि कायम वाटत राहणार. मी तुझ्या प्रेमापोटीच बोलते आहे. तुझी काळजी तुझ्या काळजीपोटीच हिच्या समोर हात जोडते. गौरी तू निघून जा माझ्या मुलाच्या आयुष्यातून. मी त्याच्या जीवाची भीक मागते तुला. तर राजन काका म्हणतात, अगं रेवती काय बोलते तू हे? त्याच्या काळजीच्या नावाखाली याला प्रेमापासून दूर करते आणि मुळात हा विषय बोलण्यासारखा नाहीये. बघतेस ना काय अवस्था आहे रुद्रची. तर रेवती म्हणते, भाऊजी त्याची अवस्था पाहूनच बोलते आणि तो या अवस्थेत काय आहे हे पण मला माहिती आहे. मला मगाशी रुद्रचा श्वास थांबला होता तर माझाही श्वास थांबला होता. याची अवस्था पाहून मला कसं तरीच होतं. मृत्यूच्या दारातून आलाय परत तो. परत गौरीला म्हणते, बास झालं. अगं तू आमच्या घराच्या बाहेर हो. गौरीला रेवती घराबाहेर जायला सांगते. तर रुद्र म्हणतो रेवतीला, तुम्हीच आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोर निघून जा. तर रेवती म्हणते, जाते. तुम्हाला सगळ्यांना सत्य कळल्याशिवाय नाही. गौरी घे रुद्रच्या डोक्यावर हात ठेव. शपथ घे. बोल. त्याच्या जीवावर जे बेततंय ना तू जबाबदार आहेस त्याला. म्हणल्यावर गौरी मान खाली घालते. काहीच बोलत नाही. रुद्र गौरीकडे बघतो. तर पुढील भागात रेवती सांगेल का गौरीच्या पत्रिकेत दोष आहे म्हणून रुद्रावर ही संकटे येत आहेत म्हणून मी तिला घराबाहेर काढते. मग गौरी घराबाहेर जाईल का? आणि रुद्र कोणतं पाऊल उचलेल? आत्महत्येचं का? तर गौरी वाचवायला येईल का रुद्राला? मग रुद्र आणि गौरीच्या लग्नाची लगीनघाई पण सुरू होईल. ते बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.